अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपण 32वी ओवी पाहिलेली होती आणि 32व्या ओवीमध्ये ज्ञानदेवांनी जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैसे. म्हणजे जे ज्ञानस्वरूप आहे परमात्म्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी अज्ञान कधीच नसतं, तीनही काळामध्ये नसतं असं सांगितलेलं आहे. आणि शेवटी असं पाहिलेलं होतं की परी जाणणे म्हणून याही जाणणे कैसे. पण त्याला जाणायचं म्हणलं तरी काही जाणायला उरतच नाही. म्हणून तुकोबाराय म्हटलेले होते की अणुरणुया चोकडा तुका आकाशाय वढा. म्हणजे तो एवढा प्रचंड आहे, एवढा मोठा आहे की आणि अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान आहे. तर आपण 33वी ओवी आज बघूया. या लागी मौनेची बोली जे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहिजे काहीच नाही. या लागी मौनेची बोलीचे म्हणजे म्हणून काय आहे. या लागी म्हणजे म्हणून मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावं लागतं. शब्दांनी बोलताच येत नाही. नवता लाहिजे काहीच नाही आणि काहीच न होता. नवता म्हणजे न होता, लाहिजे म्हणजे लाभतं. काहीच नाही म्हणजे काहीच न होता सर्व व्हावं लागतं आणि कुठेही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावं लागतं. कुठे जाऊ. हां, परत नाहीच का. बघा आता येतोय का. एक मिनिट. आवाज बंद केलाय. जय श्रीकृष्ण ताई. हा, जय श्रीकृष्ण. येतोय. रिक्वेस्ट टाकली आहे तुम्हाला काकांच्या ह्याच्यात. हो ना. हा, येतोय आवाज. येतोय ना. हा, ठीक आहे. येतोय ना. हा, ठीक. हा, मग आता काहीच ऐकू आलं नाही का. मी प्रार्थना माझ्यातही येतोय आता. माझ्यात पण येतोय दादा आता. हो. ते बघा आता येतोय ना. आता आवाज येतो. तुमचा मोबाईल बंद करा. तिचा एकोइंग व्हायला लागले तुमच्या. नाही मग मी यांचा यांना देऊन टाकते ना. नाही, तुमचा येतो का बघू. थांबा. तुमचा एक मिनिट. तुमच्या फोनवर मी अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली बघा. आता बघा, तुमचा फोन ऑन करा. हॅलो.
आता तुमच्या फोनवर बोला, काकांचा बंद करतो मी. चालेल. हां हा आता बोला. हां नमस्कार, येतोय का आवाज? तुमच्या आता ताई आता बोला. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. रुपाली ते तुम्हाला आवाज ऐकायचा असेल तर हँड रेज करा तुम्ही फक्त, म्हणजे मला कळेल. तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज ऐकायचा का तुम्हाला? माझा आवाज हँड रेज करा रुपाली ताई, म्हणजे मला कळेल तुम्हाला ऐकायचं का नाही ते. तुमचा आवाज येत नाही रुपाली ताई. तुमच्या फोनचा बंद करतो आणि काकांच्या फोनचा चालू करतो. तुमच्या फोनला येत नाही आवाज. तुमचा फोन बंद करा. तुम्ही मीटिंग लॉग आउट करा तुमच्या फोनवर, कारण ते इकोइंग होतोय. काकांच्या फोनवर चालू केला मला, अनम्यूट रिक्वेस्ट टाकली आहे, तिकडे जॉईन व्हा. तुम्ही इकडे बसा ना जरा जवळ, किती ना तुम्ही आता इकडे इकडे काय झाले? काकांच्या फोनवर अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली आहे, तिकडनं जॉईन व्हा. आता ते सगळं हे गेलं ना, त्याचं व्हिडिओ आणि ते सगळं. परत एकदा बघतो, तुमच्या नावावर एकदा अनम्यूटची रिक्वेस्ट टाकतो. रुपाली ताई तुमच्या नावावर टाकलंय, अनम्यूट व्हा बघू. अनम्यूट करा त्याच्यावर. बरं ठीक आहे. बरं आता येतोय का आवाज माझा? तुमचा आवाज येत नाही रुपाली ताई काहीच. तुम्ही अनम्यूट झालेला आहात पण तुमचा आवाज येत नाहीये. अरे ते जर माझं मोठं करणं आवाजच. काकांच्या ह्याच्यावर मी अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली आहे बघा. इकडे परत एकदा टाकतो काकांच्या ह्याच्यावर, तिथनं जॉईन व्हा. आहे आवाज मोठा. माझ्यावरच एकदा टाकून बघा ना. काकांच्या ह्याच्यावर अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली आहे, तिथनं जॉईन व्हा. अहो माझ्यावर येतोय आवाज काका दादा, तुम्ही मला अनम्यूट करा ना एकदा. येते का तुमच्यावर? कसं करायचं म्यूट का इथं अनम्यूट करायचं फक्त. आता यायला लागला बघा. काकांच्या ह्याच्यावर आवाज येतो आता तुमचा. अहो माझ्यावर पण येतोय दादा. जर बरं ठीक आहे, आता याच्यावर चालू राहू दे. तुमच्या फोनचा आवाज आम्हाला येत नाहीये. जाऊ तिकडे जाऊ. तुमचा फोन आणि तुमचा फोन तुम्ही लॉग आउट करा. तिथं एकोइंग व्हायला लागलं तुमच्या फोनमुळे. हो. दोन फोन शेजारी असले की एकोइंग होतं. त्यांना मगापासून सांगते, एक फोन तिकडं द्या. मी 50 वेळा इकडून तिकडं केलंय आतापर्यंत.